सवर्णांनाही मोदी सरकार आरक्षण देईल याचा विचारही खरं तर कोणी केला नव्हता, पण मोदींनी हे आत्ताच केलेलं नाही, कारण धाडसी आणि धक्कादायक निर्णय मोदींनी याआधी देखील दोनदा घेतलेत. सप्टेंबर 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. 8 नोव्हेंबर 2016 ला मोदींनी नोटबंदीचा तडकाफडकी असा निर्णय घेतला आणि आता काल मोदींनी कॅबिनेटमध्ये सवर्ण आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी दिली आणि आज हे विधेयक लोकसभेमध्ये सादर झाले. आता सरकारला सवर्णांना आरक्षण द्यावं असं का वाटतं हा प्रश्न आहेच आणि त्या विरोधकांनी देखील त्यावरून मोदींना घेरलेलं आहे. पण कारण नेमकी काय आहेत ते देखील आपण पाहूया. यामुळे मोदींचा सवर्ण आरक्षणाचा हा मास्टर स्ट्रोक आहे. कारण बघूयात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा नुकत्याच झालेल्या 5 राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला आणि त्यामुळे देखील हा निर्णय घेतल्याचं बोललं जाते. शेतकऱ्यांसोबतच गरीब मतदारांच्या नाराजीचा फटका भाजपला या 5 राज्यांमध्ये बसला. लोकसभा निवडणुकीमध्ये सवर्ण मतदारांकडून नाराजी भरून काढण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते. सुप्रीम कोर्टाच्या अॅट्रॉसिटी संदर्भातला निकाल जो आहे तो केंद्रानं बदलल्यामुळे सवर्णांचा रोष त्यांना उडवून घ्यावा लागला. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये याचा फटका भाजपला बसला. सवर्ण नाराज झाल्यामुळे हक्काची वोट बँक भाजपपासून दुरावली. हे पुन्हा एकदा खेचण्यासाठी हा महत्वाचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. खरं तर जवळपास सर्वच पक्षांनी सवर्ण आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला, पण राजद आणि AIUDF न मात्र या सगळ्याला विरोध केलेला आहे. त्यांची या संदर्भातली मतं काय आहेत ते देखील आपण पाहूया. सदन में संशोधन बिल लाया गया है, उस तरीके का हम विरोध करते हैं कि यह एक धोखा है. सुप्रीम कोर्ट का बैरियर 50% का टूट गया है, 60% पर आ गया है. हमें इसमें कुछ नहीं कहना है, हमें कहना है जातीय जनगणना कराओ. हमारे नेता आदरणीय लालू प्रसाद यादव जी ने सड़क से लेकर संसद तक लगातार कहते रहे जातीय जनगणना कराओ. हमारी पार्टी AIUDF इस बिल के अगेंस्ट में खड़ी हुई है. हम इसको रिजेक्ट करते हैं. हमारी पार्टी इसलिए इस बिल की मुखालफत कर रही है, नंबर 1 के संविधान के अगेंस्ट में है. हमारा संविधान धर्म की बुनियाद के ऊपर, जाति की बुनियाद के ऊपर किसी भी मामले को फैसला करे, ये हमारा संविधान नहीं मानता. ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी इथे आपल्या समोर येते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये दाखल झालेले आहेत. सध्या 10% सवर्ण आरक्षणावर चर्चा सुरू आहे. लोकसभेत काही वेळातच आता मतदान घेतलं जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधान देखील आता लोकसभेमध्ये पोहोचले आहेत. सध्या सवर्ण आरक्षणावर लोकसभेमध्ये चर्चा सुरू आहे आणि काही वेळातच आता यावर मतदान घेतलं जाणार आहे. थेट त्यावेळेला लोकसभेमध्ये आपण पोहोचणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सध्या लोकसभेमध्ये पोहोचले आहेत. राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. राजू वाघमारे, अर्थात लोकसभेमध्ये चर्चा तर झाली आहे. अर्थात मोदींचा खरं तर हा मास्टर स्ट्रोकच होता. 3च फक्त लोकांना या संदर्भातली माहिती होती. इतकी गोपनीयता ठेवण्यात आली होती. काँग्रेस काहीच करू शकली नाही किंवा विरोध सुद्धा करू शकत नाही. निखिला, काँग्रेस काय करू शकणार आहे हा पहिला प्रश्न. ते सत्तेमध्ये आहेत, त्यांना जे विधेयक आणायचंय ते विधेयक ते स्वतः घेऊन येणार. दुसरा प्रश्न की आपण जे एवढं मगाचपासून सांगताय की हा मास्टर स्ट्रोक मला काही कळत नाही. हा जर मास्टर स्ट्रोक असता तर गेल्या 4 वर्ष 8 महिन्यामध्ये आला असता. हा 5 राज्यामध्ये झालेल्या पराभवानंतर, पायाखालची जमीन सरकल्यानंतर मोदींनी आणि बीजेपीनी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे की स्वतःची इज्जत आणि 2019 मधली मतं वाचवण्यासाठी. मास्टर स्ट्रोक काय? भालचंद्र शिरसाट, काँग्रेसला हा मास्टर स्ट्रोक वाटत नाही. मात्र या सगळ्यामध्ये आता जरी हे 10% सवर्णांना आरक्षण दिलं जाणार असलं तरी सुद्धा कशामध्ये तुम्ही हे आरक्षण देणार? शिक्षणात तुम्ही देऊ शकाल, मात्र नोकऱ्यांचं काय? तेवढ्या नोकऱ्या जर उपलब्ध नाहीत तर मग या आरक्षणाचा उपयोग काय? नाही, आपण जर विधेयक वाचलं असेल तर अतिशय स्पष्टपणे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण देण्याची तरतूद करण्याची कोणतीही प्रोव्हिजन जी घटनेमध्ये नव्हती ती करणारा कलम इथे ऍड केलेला आहे.
आता हे 10% आरक्षण शिक्षणात आणि नोकरीत केंद्र सरकार देणार आहे. प्रत्येक राज्याने ठरवायचंय कुठे कुठे आरक्षण द्यायचंय. पूर्वी एखादं आरक्षण तेच दिलं म्हणतो. तर तेच मी सांगतोय ना, ते घटनाबाह्य ठरत होतं. आता आरक्षणावर तर आहोतच, मात्र माझं म्हणणं आहे की नोकऱ्या आहेतच कुठे, सरकारी नोकऱ्या तर नाहीच आहेत ना, 100% आहेत. तुमच्या माहितीसाठी 72,000ची मेगा भरती महाराष्ट्रात चालू आहे. केंद्र सरकार दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देणार होता, त्यातलं तर काहीच झालं नाही. सगळं काही झालेलं आहे. 2 कोटी रोजगारावर निखिलाजी एक तास चर्चा करा. 2 कोटीवरती मी चर्चा करतो, 2 कोटीचे आकडे देतो. हे जेव्हा एम्प्लॉयमेंट असतं. वाघमारे ऐका, वाघमारे मला पूर्ण करू द्या. वाघमारे मला पूर्ण करू द्या. तुम्ही थांबा, मला पूर्ण करू द्या. जेव्हा घटनेमध्ये आपण दुरुस्ती करतोय, घटनेचं कलम परिच्छेद 15 आहे, परिच्छेद 16 आहे. परिच्छेद 16 मध्ये रोजगार म्हणजे पब्लिक एम्प्लॉयमेंट, सरकारी रोजगार, सरकारी निमसरकारी रोजगार अशी त्याची व्याख्या आहे. तो प्रायव्हेट रोजगारासाठी नाही. त्यामुळे या पब्लिक एम्प्लॉयमेंट मध्ये रेल्वेमध्ये 1.5 लाखाची भरती गेले वर्षभर चालू आहे. मेगा भरती सर्व राज्यामध्ये चालू आहे. जे काही सरकारी उपलब्ध आहेत, निमसरकारी उपलब्ध आहेत, तेथे आरक्षण मिळणार आहे. पूर्वी हे आरक्षण नव्हतं. लोकसभेमध्ये कधीही आता मतदान घेतलं जाऊ शकतं. या सगळ्यावर आपली बारीक नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील लोकसभेत दाखल झालेले आहेत. आपण देखील त्या ठिकाणी मतदान सुरू झाल्यानंतर जाणार आहोत. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. आणि आताची मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या लोकसभेमध्ये दाखल झालेले आहेत आणि कुठल्याही क्षणी आता संवर्ण विधेयकावर मतदान घेतलं जाईल. हे जे आरक्षण आहे 10% सवर्णांचं आरक्षण, हे लोक केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी लागू होणार आहे. सवर्ण आरक्षणावर सध्या लोकसभेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. काही वेळातच यावर मतदान घेतलं जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता लोकसभेमध्ये दाखल झाले आहेत. काही क्षणातच तिथे मतदान घेतलं जाणार आहे. सवर्ण आरक्षण 10% सवर्ण आरक्षण हे केंद्रात आणि राज्यात देखील लागू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आधीच आता 16% हे मराठा आरक्षण आहे, म्हणजे एकूणच 68% आरक्षण झालेलं आहे. आणि त्यामध्ये आणखी 10% आरक्षण जे आहे ते आणखी वाढणार आहे. म्हणजे जवळपास 78% आरक्षण हे एकट्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि हे आरक्षण त्यानंतर कोर्टाच्या पातळीवर कसं टिकणार हा देखील एक महत्वाचा प्रश्न असणार आहे. महाराष्ट्रामध्ये 70%च्या वर हे आरक्षण होणार आहे. आपल्याबरोबर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे आहेत. शिवानंद भानुसे, 10% सवर्णांना आरक्षण मिळणार आहे. आधीच मराठ्यांना 16% आरक्षण देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा कोटा आणखी 70%च्या वर जाणार आहे. सर्वप्रथम जय जिजाऊ. निखिलाजी, मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षणाची संकल्पना ही मुळात कुणीच समजून घेतलेली दिसत नाही. कुणीच खरं बोलायला तयार नाही. मुळात भारतीय राज्यघटनेमध्ये अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन मीन रिप्रेझेंटेशन, म्हणजे प्रतिनिधित्व आहे. हे प्रतिनिधित्व कुणाला दिलं जातं? ज्यांना मिळालं नाही त्यांना दिलं जातं. आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या असं होतं. आणि त्या दृष्टीनं सध्या ओबीसीचा प्रश्न सगळ्याच राज्यात गंभीर आहे. ओबीसीची टक्केवारी वाढवणं गरजेचं होतं. एससी एसटी आणि ओबीसी त्या पद्धतीनं होणं गरजेचं असताना, जे ते करणं गरजेचं असताना अशा पद्धतीनं आर्थिक निकषावर त्यामध्ये टाकून हा सवर्ण, ओबीसी आणि दलित यामध्ये वाद निर्माण करण्याचा कार्यक्रम सुरू आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी, गरिबांसाठी आर्टिकल 46 आणि आर्टिकल 38 मध्ये तशी तरतूद केलेलीच आहे. ईबीसी सवलती वगैरे त्या पद्धतीने दिल्या जातात, त्या दिल्या जाऊ शकतात, त्या पद्धतीनं त्या द्यायच्या होत्या. आताच मगाशीच राजू वाघमारे म्हटले त्या पद्धतीनं 4.5 वर्ष हे काय करत होते? यांना जर या पद्धतीनंच करायचं होतं तर मुळात हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 5 राज्यात जे पराभव झालेले आहेत ते नजरेसमोर ठेवून या म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय असं तुम्हाला वाटतं? मुस्लिम अभ्यासक माजिद खान देखील आपल्या सोबत आहेत. माजिद खान, मुस्लिमांना देखील याचा फायदा होणार आहे 10% आरक्षणाचा? मुस्लिमांना या आरक्षणाचा फायदा होणार आहे की नाही होणार आहे हा तर येणारा काळच ठरवणार आहे. पण ज्याप्रमाणे आमच्या संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते म्हणालेले आहे आणि काँग्रेसचे प्रवक्ते म्हणालेले आहे की 4.5 वर्षापर्यंत आपण कोणाची वाट पाहत होता आणि कशामुळे हे चाललेलं आहे? फक्त हे स्टंट आहे, फक्त हे येणाऱ्या निवडणुकासाठी तुम्ही हे केलेलं काम आहे.
मला असं वाटतं मुस्लिमांना याचा किती फायदा होणार आहे. तुम्ही शिक्षणामध्ये त्यांना आरक्षण देणार होते ना, ते नाही दिलं. आता जर दिलं असेल, उशिरा का होईना पण ते आरक्षण मिळणार असेल सवर्णांना, तर त्यामध्ये चूक काय आहे असं तुम्हाला वाटतं? हे पहा, याच्यात चूक वगैरेची काय गोष्ट नाही. हा काळ कोणता ठरवलेला आहे तुम्ही, हा काळ कोणता ठरवलेला आहे. तुम्ही सत्तेवर येऊन 4.5 वर्ष झाले तुम्हाला. 4.5 वर्षापर्यंत तुम्ही काय करत होता? आणि हे पहा, सुप्रीम कोर्टाने केव्हापासून हे निर्णय रद्द केलेले आहे की 50% वर तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही. अगोदर 60%, 68% वर आरक्षण झालेलं आहे. मग तुम्ही हे काय गाजराची का म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला? घटनेचा तुम्ही अपमान करताय. म्हणजे तुम्ही जे सवर्णांना आरक्षण देण्याचा एक जे कटस्थान सुरू केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही कोणाला घेणार आहे? आणि तुम्ही मला एक गोष्ट ही सांगा, हे जे आरक्षण देत आहे तुम्ही नोकऱ्या आहे का? आणि तुम्ही अगोदरपासून खासगीकरण सुरू केलेलं आहे, तर सरकारी नोकऱ्या तुम्ही देणार कुठून? लोकांना दिशाभूल करताय तुम्ही. राजू वाघमारे जे म्हणाले हम करे तो लीला आणि भाजप करे तो कॅरेक्टर लिहिला, असं त्यांचं वागणं आहे. 91 मध्ये नरसिंहरावनी आणलं होतं विधेयक, पण ते कायद्याच्या कसोटीवर टिकलं नाही, कारण फक्त नोटिफिकेशन काढली. त्यावेळेला घटनेचे किंवा वकील एक्सपर्ट नव्हते, घटना दुरुस्ती करायला पाहिजे त्यांना माहित नाही. पण 2005 मध्ये याच काँग्रेसने घटना दुरुस्ती केली आणि या परिच्छेद 15 मध्ये कलम खंड 5 ऍड केलं आणि त्यावेळेला प्रमोशनचं क्लॉज टाकला. आज त्या 5 मध्ये 1 ते 5 ला न डिस्टर्ब करता 6 आम्ही टाकतोय. महत्वाचा प्रश्न त्यांचा की नोकऱ्या कुठे? तुम्ही आरक्षण द्याल, मात्र नोकऱ्या कुठे? मी तुम्हाला सांगितलं एक ग्राफिक्स तुम्हाला 100% नोकऱ्या आहेत, 100% नोकऱ्या आहेत. मी सांगितलं एक आरक्षणासंदर्भातलं मी तुम्हाला एक ग्राफिक्स दाखवते इथे की किती नोकऱ्या सध्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. कारण केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी आरक्षण लागू होणार आहे. महाराष्ट्रातलं आरक्षण 78% वर जाणार आहे. मात्र हे बघा फक्त 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी गेल्या वर्षभरामध्ये आपल्या नोकऱ्या गमावलेल्या आहेत. पब्लिक सेक्टर मध्ये नाही, सरकारी नोकऱ्या नाही. शिरसाट आतापर्यंत सरकारी नोकर भरती आता आपल्याकडे होते. 4 वर्षात रोजगार मिळाल्याचा विविध संस्थांचा दावा आहे. 4 वर्षात, एका वर्षात तुम्ही 2 कोटी रोजगार देणार होतात. आता 4 वर्षात फक्त 11 लाख लोकांना तिकडे. पुढचं शिरसाट पुढे बघा. सप्टेंबर 17 ते फेब्रुवारी 18 पर्यंत जवळपास 30 लाख लोकांना रोजगार दिल्याचा मोदी सरकारचा दावा आहे. 30 लाख लोक प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर मिळून हे आकडे. आणि हे जे बिल आहे हे पब्लिक एम्प्लॉयमेंट साठी आहे. घटनेमध्ये परिच्छेद 16 मध्ये 16(4) मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे आपण देशाची लोकसंख्या जरी पाहिली आणि आपण 10% आरक्षण सवर्णांना देतो, जवळपास 5 कोटी लोकांना नोकऱ्या कुठे उपलब्ध करून देणार तुम्ही? वर्षात तुम्ही 2 कोटी नोकऱ्या उपलब्ध करून देणार होता, ते काही शक्य झालं नाही. वर्षभरामध्ये 2 लाख नोकऱ्या देखील उपलब्ध झाल्या नाही. परत तुमचा वैचारिक गोंधळ झालेला आहे. नोकऱ्या उपलब्ध करणं आणि पब्लिक एम्प्लॉयमेंट हे बिल आरक्षणाचं आहे, ते पब्लिक एम्प्लॉयमेंट मध्ये आहे. प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट हा वेगळा विषय. तिथे सरकारी नोकऱ्या, आम्ही सरकारी नोकऱ्या म्हणतो. तुम्ही आता कुठे? आता इतक्या वर्षांनी तुम्ही 72,000 मेगा भरती करताय, त्यामध्ये फक्त या वर्षी तुम्ही 36,000 मेगा भरती करताय. ती अजून झालेली नाही. ती अजून झाली नाही. आज कोर्टाच्या विविध स्टेज मध्ये अडकली होती, ते होते ही मेगा भरती. आणि याच्यामध्ये 10% म्हणजे 7,500 नोकऱ्या या आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय त्यांच्यासाठी मिळणार आहे. 72,000 मेगा भरती होते आणि 10% सवर्णांना तुम्ही त्यामध्ये दिलेला आहे. तुम्ही विचार करा किती नोकऱ्या उपलब्ध होतील. ONGC मध्ये, रेल्वेमध्ये, सगळ्या विविध निम सरकारी केंद्र शासनाच्या उपक्रमामधल्या नोकऱ्यांचं कुठे धरलंय ते आकडे आणा, ते आकडे आणा. कितीतरी मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि ज्या काही आहेत या सगळ्याचा तुम्हाला 2019च्या निवडणुकीत फायदा होणार की नाही? निवडणुकीतल्या फायद्यासाठी जर करायचं असतं SC ST अॅट्रॉसिटी ऍक्ट हा 5 राज्यांच्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने आणला नसता, ज्याचा फटका बसला असं आपण म्हणतोय. तो असा कायदा, नोटाबंदीचा कायदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी आणला नसता, आणला नसता. त्यामुळे निवडणुका मुद्दाच नाहीये. विधेयक तयार केलं गेलं 3 मिनिटांमध्ये. तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखा 10% सवर्णांना आरक्षण दिलं. तुम्ही ऐकणार असाल तर मी बोलतो, मला बोलू द्या.
नोटाबंदीचा निर्णय उत्तर प्रदेशची निवडणूक तोंडावर असताना SC ST विधेयकाच्या त्याचा खूप सुप्रीम मोठा फटका बसला कोर्टात तुम्हाला SC आता. ST चा फटका बसला तरी तो निर्णय घेतला गेला. जे निर्णय या देशाच्या हितासाठी आहे, गरीब वंचित शोषितांच्या बरं, म्हणजे तुम्ही हितासाठी ते मान्य आहे, केलं ते की घेतले SC जातील. साठी जो काही निर्णय आणि- घेतला आणि त्याचा फटका बसला. बोला, बोला, राजू वाघमारे बोला. विधेयक न बारूसे, मी येते तुमच्याकडे. राजू वाघमारे बोला. काँग्रेसने विधेयक न मांडता मराठा आरक्षणाचा वटाहुकूम काढला यांना 7 दिवस असताना. 2 मिनिटं. म्हणजे तुम करे वो लिहिला, बोला, तुम बोला. करे वो राजू लिहिला. वाघमारे मग बोला. तुम्ही वटहुकूम काढला, तो वटहुकूम फेटाळला गेला आणि मराठ्यांचं आरक्षण सुद्धा भाजपने दिलेलं आहे आणि भाजप एक कटिबद्ध आहे. बोला राजू वाघमारे, लवकर. बोला बोला, फ्रस्ट्रेट होऊ नका, बोला. कसं आहे माहितीये का, कसं आहे की आता काय त्याला म्हणजे मला frustrate माझ्याकडे झालं, शब्द नैराश्य नाही, आलंय. कारण ते शब्द टीव्हीवर वापरू शकत नाहीत. कारण प्रश्न असा आहे निखिला प्रश्न असा आहे की यांच्याकडे नोकऱ्या नाही आहेत, यांच्याकडे शिक्षण संस्था नाहीत, यांच्याकडे ऍडमिशन नाही. तुम्ही- आता हे तुमच्याकडे आहेत ना. सवर्णांचं 10% जे केलंय, तुम्ही जो मगाशी आकडा जो सांगितला त्या आकड्याप्रमाणे जेवढी लोक त्याच्यामध्ये येणार त्याच्याप्रमाणे ज्या सीट्स असतील, सरकारी नोकऱ्या यांनी आतापासूनच कॉन्ट्रॅक्टवर द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे सरकारकडे नोकऱ्या नाहीये. हे फक्त ज्याप्रमाणे 15 लाखाचं गाजर मोदींनी दिलं होतं त्याप्रमाणे जाता जाता हे 10% रिझर्वेशनचं गाजर बरं. परत एकदा मोदी देत आहेत. बरं, थांबा. पण या ज्यांच्यासाठी हे देशातील गाजर आहे, जनतेला आता आपण त्यांना आधी कळून विचारूयात. चुकलंय ब्राह्मण की महासंघाचे मोदींच्या प्रवक्ते मयुरेश कोणत्याही हरगडे आपल्यासोबत गोष्टीवर आहेत. मयुरेश विश्वास हरगडे, ठेवण्यात अर्थ नाही. मयुरेश हरगडे, ब्राह्मण समाजाला याचा फायदा होईल की नाही? प्रथम मी TV9चे आभार मानतो. कागदावर काही होईल, दिवसापूर्वी आम्ही जी वास्तवात मागणी केली किती होती होईल सर्वेक्षणाची, शंका आहे. बोला मयुरेश, मयुरेशजी बोला. हा सर्वेक्षणाची जी मागणी केलेली होती ती TV9नी सर्वप्रथम सगळीकडे प्रसारित केल्यामुळे याचा कुठंतरी फायदा झालेला दिसतोय, सरकारवर दबाव आलेला दिसतोय असं आम्हाला वाटतं. तुम्ही प्रश्न जो विचारला की ब्राह्मणांना फायदा होईल का, तर निश्चितपणे ब्राह्मणांना फायदा होईल. कारण की आजपर्यंत ब्राह्मण समाजाला आरक्षण किंवा या गोष्टीचा कधीच फायदा झालेला नव्हता. सवर्णांमध्ये फक्त ब्राह्मण येत नाहीत, तर सर बाकीचा बराच समाज येतो, बरं. पण ब्राह्मण समाज इंडियन 4 ते 5% आहे. तर त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये निश्चितपणे ब्राह्मण समाजाला फायदा होईल. याच्यासाठी आमच्या महासंघाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदजी कुलकर्णी यांनी दिल्लीपर्यंत जाऊन भरपूर पाठपुरावा केलेला होता आणि उदयजी म्हणजे ब्राह्मण समाजाची भाजपवरची नाराजी होती ती दूर झाली. आम्ही ही लढाई केली होती. घटनातज्ञ नाही, सुरेश मुळात माने भाजपवरती आपल्यासोबत आहेत. नाराजगी किंवा ऍडव्होकेट याच्यावर सुरेश नाराजगी माने नव्हती. आपल्यासोबत आहेत. सुरेश आजपर्यंत- माने, जर हे राज्य आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी 10% आरक्षण लागू होणार आहे, आधीच मराठा आरक्षण पकडलं तर आपल्या राज्यातलं आरक्षण हे 68% झालेलं आहे. आता हे आणखी 10% म्हणजे 70%च्याही वर, जवळपास 80% आसपास हे सगळं आरक्षण जातं. कसं टिकणार महाराष्ट्रातलं आरक्षण? पहिल्यांदा या नव्या आरक्षण भूमिकेमुळे खूप गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण केले आहेत. एक जर 10% पकडलं आणि त्या 10% मध्ये देशातले जाट असतील, पटेल असतील किंवा उद्या मराठे जर सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाच्या कसोटीवर टिकले नाही तर मराठे सुद्धा याच्यामध्ये येतील. मग त्यांचं 6% नुकसान होईल किंवा मग 2 स्तरीय आरक्षण पद्धती होईल. तुम्ही राज्यामध्ये 16% जाल आणि केंद्रामध्ये 10% जाल. दुसरी गोष्ट अशी, हे सगळं एकंदर 80, 77, 78 पर्यंत चाललंय. तर खरं म्हणजे जेटलीने आज सभागृहाची दिशाभूल केलेली आहे. कारण 50%ची जी सिलिंग आहे, मर्यादा आहे, ती फक्त जातीगत आरक्षणाला नाही तर ती सगळ्याच आरक्षणाला आहे. ते म्हणाले की आर्थिक आरक्षणाला नाही, बरोबर, पण आर्थिक आरक्षणाचा प्रश्न अजून तपासलाच नव्हता म्हणून तो प्रश्न उद्भवला नव्हता. मंडल निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे की फक्त आणि फक्त आर्थिक निकषाच्या आधारावरती मागासलेपण होत नाही आणि त्यामुळे त्या वर्गाला आरक्षण देताच येणार नाही. आणि त्यामुळे हे सगळं पर्सेंटेजचा जरी गोंधळ बाजूला ठेवला तरी 50%ची मर्यादा, 14 घटनेच्या कलम क्रमांक 14चं उल्लंघन आणि मग एकंदरच आरक्षण किती असावं, या 3 प्रश्नामध्ये हा सगळा गुंतागुंत हे सापडणार आहे.
आणि त्याचे भविष्यात खूप दूरगामी परिणाम होणार आहेत. जी जी नक्कीच. भालचंद्र शिरसाट, महाराष्ट्रामधलं आरक्षण जवळपास 78% जातं. त्यात मराठा आरक्षणाचं आपण पाहिलं की 16% इथे आणि मग केंद्रामध्ये 10% आणि इथेही जर म्हणायचं झालं तर अगदी 80% आसपास हे सगळं आरक्षण जातं. कसं जमवणार तुम्ही हे सगळं गणित? ॲडव्होकेट सुरेश माने यांनी जे मत व्यक्त केलं घटनेमध्ये बसत नाही, बरोबर आहे ना, म्हणून तर घटना दुरुस्ती करतोय आपण. घटनेच्या परिच्छेद 15 मधील खंड 1 ते 5 मध्ये कुठलाही फेरफार न करता, त्याला कुठलाही हात किंवा धक्का न लावता, SC ST OBC मराठा आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता 10% खुल्या प्रवर्गातील मुस्लिम, शीख, जैन, ईसाई सर्व लोकांना मिळून आणि त्याच्यात ब्राह्मण, लिंगायत, राजपूत सगळे आले, मारवाडी आले, यांना आपण आरक्षण देतोय. आणि हे आरक्षण जे आहे हे आरक्षण घटनेच्या चौकटीत टिकणार आहे, कारण घटनेची चौकट जी म्हणते 16(4) मध्ये 9व्या सूचीमध्ये हे घालण्यात येणार नाही. मग आरक्षणाचा नाही नाही, कारण हे जातीनिहाय आरक्षण नाही. जी 50% मर्यादा आहे ती जातीनिहाय आरक्षणाबद्दल सुप्रीम कोर्ट परिच्छेद 16 मधील खंड 4 बद्दल मत व्यक्त केलेलं आहे. हे जातीनिहाय आरक्षण नाही, हे आर्थिक मागासलेल्यांना आरक्षण आहे, सर्वसमावेशक आरक्षण आहे. आणि म्हणून जे इतर वर्ग आहेत खुल्या प्रवर्गात त्यांना याचा फायदा मिळणार. माझाही प्रश्न असेल, खोटं बोलताय, खोटं बोलतोय तर ते समजेल 2019 मध्ये समजेल. वाघमारे फार वेळ नाहीये. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो वाचून बघा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय नरसिंह राव यांनी जेव्हा काढलं होतं तेव्हा नोटिफिकेशन काढलं होतं. हे काँग्रेसची ही पद्धत आहे थापा मारायची. काँग्रेसने ज्या थापा मारल्या नरसिंह राव यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेले नव्हते. नरसिंह राव यांनी नोटिफिकेशन काढलं. एखादा नोटिफिकेशन काढून आपण खरं उत्तर घेऊया. सुरेश माने बोलतील. सुरेश माने, सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल का? 10% सुद्धा हे जे आर्थिक निकषावरती आरक्षण दिले तर त्याच्यासाठी काय आधार आहे? काय सायंटिफिक स्टडी आहे का? काय रिपोर्ट आहे का? या सरकारने एखादी ऐकून घ्या जरा शिरसाट ऐकून घ्या. बोला. एखादी काय कमिटी नेमली का? थांबा थोडंसं. शिरसाट ऐकून घ्या. केंद्र सरकारने काय एखादी कमिटी नेमली का? जसं महाराष्ट्रामध्ये आता मागासवर्गीय आयोग नेमला होता तसं केंद्र सरकारने काय एखादी कमिटी नेमली का? 10% आरक्षण हे कोणत्या आधारावरती कोणत्या निकषावरती शोधून काढलं? त्याचं काही सरकारचं त्याचं उत्तर आहे का? त्याचं सरकारचं अजिबात उत्तर नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आणखीन तुम्ही मंडल जजमेंट पुन्हा वाचा आणि आता 2016च्या पर्यंत 2016 शेवटी गुजरातचा निकाल रद्द केलेला आहे. आणि ज्या आता आपण तर्क मांडतोय ते सर्वोच्च न्यायालयासमोर 2016च्या वेळेला देखील केंद्र सरकारनं मांडले आणि ते फेटाळले गेले. आपण कायदे ते संभाव्यता पडताळून पाहतोय. समर्थनाचा भाग नाही. नक्कीच सुरेश माने, यामध्ये मी तुम्हाला सांगते की इथे आता वोटिंग सुरू झालेलं आहे. लोकसभेमध्ये 10% सवर्ण आरक्षणावर सध्या वोटिंग सुरू झालेलं आहे. 2/3 मतं जी आहेत ती इथे आवश्यक असणार आहे आणि आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. लोकसभेतली दृश्य आपण पाहतोय. काही वेळापूर्वीच पंतप्रधान लोकसभेमध्ये दाखल झालेत आणि आता वोटिंग प्रक्रिया जी आहे ती इथे सुरू झालेली आहे. 2/3 मतं जी आहेत ती लोकसभेमध्ये हे विधेयक पारित होण्यासाठी लागणार आहेत. जवळपास 67% खासदारांचं समर्थन या विधेयकासाठी लागणार आहे. त्यामध्ये भाजप आहेच, बहुमतामध्ये आहेच लोकसभेमध्ये आणि त्यानंतर काँग्रेस, बसपा, सपा यांनी देखील भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये विधेयक पारित होण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत. जवळपास 70% खासदारांचं या विधेयकासाठी मत असणार आहे, बहुमत असणार आहे. 2/3 मतं जी आहेत ती लोकसभेमध्ये आवश्यक असणार आहे. मात्र जवळपास सर्वच पक्षांनी या विधेयकासाठी लोकसभेत पाठिंबा दिलेला आहे. उद्या राज्यसभेमध्ये हे विधेयक मांडलं जाईल. मात्र सध्या लोकसभेमधली ही दृश्य आपण पाहतोय. लोकसभेमध्ये या विधेयकावर चर्चा झालेली आहे. I shall now put the motion for consideration to the vote of the House. The question is that the bill further to amend the Constitution of India be taken into consideration. Now, division. No.
319 मतं जे आहेत ते 319 खासदारांनी यासाठी समर्थन दिलेलं आहे. फक्त 4 मतं जी आहेत ती फक्त विरोधामध्ये गेलेली आहेत. 319 मतं जी आहेत ती आता या विधेयकाच्या बाजूला पडलेली आहेत. अर्थात स्क्रीनवर आपल्याला ही मतं या ठिकाणी दिसलेली आहेत. औपचारिक घोषणा लोकसभा अध्यक्ष आता करतीलच. लाल हिरवा बटन दाबून यासाठी वोट करण्यात आलेला आहे. त्यासाठी 319 खासदारांनी यासाठी समर्थन दिलेलं आहे. Subject to correction, the result of the division is ayes 319, noes 4. The motion is carried by majority of the total membership of the House and by majority of not less than 2/3 of the members present and voting. The House will now take up clause by clause consideration of the bill. There are no amendments to clause 2 and 3. If the House agrees, I shall put clauses 2 and 3 together to the vote of the House, in which case the result of the voting shall be taken as applicable to each clause. Now, clause 2 and 3. The lobbies are cleared. I shall now put clause 2 and 3 to the vote of the House. The question is that clauses 2 and 3 do stand part of the bill. Now, division. Subject to correction, the result of the division is ayes 316, noes 5. The motion is carried by majority of the total membership of the House and by a majority of not less than 2/3 of the members present and voting. Clause 2 and 3 stands part of the bill. There is an amendment to clause 1. Now the minister to move amendment number 1. अध्यक्ष महोदय, मैं संशोधन प्रस्तुत करता हूं कि पृष्ठ 1 पंक्ति 3 और 4 संविधान 124वां संशोधन अधिनियम 2019 के स्थान पर पृष्ठ 1 पंक्ति 3 और 4 में संविधान 103 संशोधन अधिनियम 2019 को रखा जाए. The question is that amendment number 1 be adopted. Those in favor may say aye. Those against may say no. I think the ayes have it. Amendment number 1 is adopted. The lobbies are already clear. I shall now put clause 1 as amended to the vote of the House. The question is that clause 1 as amended do stand part of the bill. Now division. Subject to correction, the result of the division is ayes 323, noes 3. The motion is carried
by majority of the total membership of the House and by majority of not less than 2/3 of the members present and voting. Clause 1 as amended stands part of the bill. I shall now put the enacting formula and long title to the vote of the House. The question is that the enacting formula and long title do stand part of the bill. Those in favor may say aye. Those against may say no. I think the ayes have it. The ayes have it. The enacting formula and long title stands part of the bill. The minister may now move that the bill as amended be passed. अध्यक्ष महोदय, मैं संविधान संशोधन विधेयक 2019 यथा संशोधित पारित किया जाए ऐसा प्रस्ताव करता हूं। The lobbies are already clear. I shall now put the motion that the bill as amended be passed to the vote of the House. The question is that the bill further to amend the Constitution of India be passed. Now division. लोकसभेमध्ये सवर्ण आरक्षण बिल जे आहे ते आता पास झालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहतो 323 मतं या बाजूने पडलेली आहेत आणि जे संशोधन नंबर 1 जे आहे ते सुद्धा मंजूर या ठिकाणी झालेलं आहे। मोठ्या फरकाने मोठं हे विधेयक जे आहे ते मंजूर झालंय। ऐतिहासिक असं सवर्ण आरक्षण विधेयक सध्या लोकसभेमध्ये मंजूर झालंय। 323 मतं जी आहेत ती या विधेयकाच्या not less than 2/3 of the members present and voting. The bill as amended is passed by the requisite majority in accordance with the provisions of Article 368 of the Constitution. क्यों ओपन करें, अब करना ये लॉबीज में भी ओपन। लोकसभेमध्ये ऐतिहासिक असं सवर्ण आरक्षण विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे। 323 मतं या विधेयकाच्या बाजूने पडलेली आहेत। बहुमताने हे सवर्ण आरक्षण विधेयक मंजूर झालेलं आहे। मोदींच्या मास्टर स्ट्रोकला लोकसभेमध्ये मंजुरी मिळाली आहे। 16वीं लोकसभा का 16वां सत्र जो 11 दिसंबर सवर्ण आरक्षण विधेयक मोठ्या फरकाने लोकसभेमध्ये मंजूर झालंय। उद्या ते राज्यसभेमध्ये मांडलं जाईल। ऐतिहासिक असं सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे। 323 मतं या ठिकाणी या विधेयकाच्या बाजूने पडलेली आहेत। और अन्य कार्य निपटाए गए। वर्ष 2018 काँग्रेस, सपा, बसपा, एनसीपी, शिवसेना मांगों पर या सगळ्यांनीच या विधेयकाच्या बाजूने मत दिलेलं आहे। ओवेसीने मात्र याला विरोध केलेला होता। 3 लोक फक्त तिघांनीच फक्त याला विरोध केलेला आहे। 326 मतं यासाठी पडलेली आहेत। त्यामध्ये 323 मतं ही विधेयकाच्या बाजूने पडली आहेत आणि त्यामध्ये 3 मतं जी आहेत ते विरोधामध्ये पडलेली आहेत। ओवेसीने याला विरोध दर्शवलेला होता, राजदने याला विरोध दर्शवला होता। असे 3 जी मतं आहेत ती फक्त याच्या विरोधात गेली आहेत। बाकी 323 मतांनी बहुमतानं हे आरक्षण विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे। मोदींच्या मास्टर स्ट्रोकला लोकसभेमध्ये अशी मंजुरी मिळाली आहे। ऐतिहासिक असं सवर्ण आरक्षण विधेयक मंजूर झालेलं आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी, लोकसभेमध्ये 323 मतांनी बहुमतानं हे बिल मंजूर झालेलं आहे। आता हे विधेयक उद्या राज्यसभेमध्ये पाठवलं जाणार आहे। सवर्ण 10% सवर्ण आरक्षण जे आहे ते आता केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी लागू होणार आहे। मोदींच्या मास्टर स्ट्रोकला या ठिकाणी बहुमतानं मंजुरी मिळाली आहे। मोठ्या फरकानं हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे। राज्यता आणि ओवेसी वगळता या विधेयकाला कोणीच विरोध केला नव्हता। आपल्याबरोबर सगळेच गेस्ट या ठिकाणी सगळं यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। भालचंद्र शिरसाट, अर्थात 323 मतांनी बहुमतानं मंजूर झालंय। काँग्रेस, सपा, बसपा, शिवसेना, एनसीपी सगळ्यांनीच पाठिंबा दिला या विधेयकाला। आदरणीय नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाला सर्वांनी जो एकमताने पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व पक्षांचा धन्यवाद देतो। खरं म्हटलं तर ही संकल्पना यापूर्वीच आली होती, पण ती पटलावर आणून घटनेच्या आधारे टिकेल असं प्रस्ताव कोणी आणला नाही। ते धाडस
माननीय नरेंद्र मोदीजींनी दाखवलं, जी. जे ट्रिपल तलाकच्या बाबतीत कोणी दाखवलं नाही ते त्यांनी दाखवलं, SC ST अँट्रॉसिटी म्हणजे ऍक्टच्या मोदींचा बाबतीत पासच दाखवलं, खरंच आहे ते. GST मोदींचा बाबत पासच दाखवलं. राजू वाघमारे अशी राजू धाडसं वाघमारे. दाखवण्याची हिंमत बहुमतानं मंजूर झालं बिल. काँग्रेसच्या मौनी बाबांना कधी बोलू का? झाली नाही अशी धाडस दाखवायची हिंमत. नाही काय आहे माहितीये का की नोटबंदी सारखा निर्णय घेऊन देशाला 50 वर्ष मागे घेऊन जाणारे हेच पंतप्रधान मोदी आहेत. सर्जिकल स्ट्राईक काँग्रेसच्या काळात एवढ्या वर्षात इतक्या वेळा झाल्या, आम्ही कधी त्याची वाहवा केली नाही, पण ते लोकांसमोर घेऊन जाऊन स्वतःची पाठ स्वतः थोपटणारे हे मोदी आहेत. 5 राज्यांमध्ये पराभव झाल्यानंतर ही उपरती त्यांना सुचली, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण ते परत निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेलं काम आणि जे मगाशी शिरसाट सांगतात की अॅट्रॉसिटीचा कायदा, तो जो कायदा होता तो बदलण्याचा प्रयत्न या सरकारने केला नाही आणि मग बदललेला कायदा कोर्टाने परत निर्णय दिला, पहिल्यासारखा खोटं बोलू नका. करण्याचा प्रयत्न यांनी कोर्टाने केला. निर्णय दिला होता, तो सरकारने त्याच्यामुळे पुनर्स्थापित केला. कसं आहे राजू वाघमारे की खोटं बोलू नका. मोदींचे निर्णय आतापर्यंत घेतलेले सगळे निर्णय हे मोदींचे चुकलेले आहेत आणि मोदींच्या निर्णयाचा फटका या देशाला 50 वर्ष मागे घेऊन जाणारा बसलेला आहे. त्याच्यामुळे हा काही मास्टर स्ट्रोक नाही, हा एक केविलवाणा प्रयत्न आहे आपली जागा, आपलं पद आणि आपल्या पक्षाला राजू वाघमारे. 2019च्या राजू वाघमारे मात्र तुम्ही देखील पाठिंबा दिला याला, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. राजू वाघमारे असं म्हणत असला तरी पाठिंबा दिला ना, कारण हे आमच्या जाहीरनाम्यामध्येच आम्ही हे टाकलं होतं, त्याच्यामुळे आमचा काही विरोध नाही याला. प्रत्येक जाती राजू वाघमारे धर्मातल्या मला तेच गरीब म्हणायचंय माणसाला की इथे ही मोदींनी सवलत मास्टर स्ट्रोक मिळाली मारून पाहिजे. काँग्रेसची पण आम्हाला बोलतीच काय बंद म्हणायचं केली. लक्षात घ्या, काँग्रेसच्या हातातला नाही, मुद्दाच हा गेला, खूप मास्टर महत्त्वाचं अस्त्र होतं स्ट्रोक काँग्रेसच्या अजिबात हातात. नाही. 70 राजू वर्ष वाघमारे तुम्ही केलं नाही. हलाखीची परिस्थिती आणि अहो, तुमची राजू वाघमारे, हलाखीची परिस्थिती राजू वाघमारे झाली. मात्र तुम्ही केलं नाही. महत्त्वाचं अस्त्र होतं. तुम्ही 70 राहुल वर्ष गांधींच्या केलं नाही. हातचं महत्त्वाचं अस्त्र होतं. निवडणुका काँग्रेसनं घोषणा केली, हरल्यानंतर पूर्ण केली भाजपनं. मोदींना 70 सुचलेलं वर्ष हे तुम्ही केलं शहाणपण का? आहे. मराठा आणि आरक्षणाचा परत वटहुकूम एक गोष्ट काढला. अशी आणि की तोंडाला पानं हा पुसली. जुमलेबाजीकडे जाऊ शकतं, कारण 80 ते 90 फुले, दिवसामध्ये आंबेडकर, शाहू या महाराजांचं गोष्टी नाव शक्य घेत होणार लोकांची नाही. फसवणूक केली. परत एकदा कधी हे केलं नाही. परत एकदा सुप्रीम जे कोर्टामध्ये समान न्याय आहे, हे तो टिकेल की भाजपने नाही दिलाय. याची पण शक्यता आपल्याला कमी वाटते, कारण ज्या पद्धतीने याच्या अगोदरचे निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत ते लक्षात घेता त्याच्यात घटना हे दुरुस्ती आरक्षण नव्हती. त्या पद्धतीने त्याच्यात तुम्ही टिकेल विधेयक का? आणि नोटीस बरं, या थांबा गोष्टी थोडंसं. होतं. शिवानंद अर्धवट बानसे. कामं आमचं तुम्ही मत केली. आहे की हे टिकायला मराठा पाहिजे. आरक्षणाची शिवानंद जी बानसे. फसवणूक केली, आहे, तशीच गरिबांना फसवणूक फायदा त्यावेळेला झाला केली. पाहिजे. काँग्रेसने पण ज्या सातत्याने पद्धतीने फसवणूक ते केलेली करतायत, आहे. ती पद्धत चुकीची आहे. बरं राजू वाघमारे निवडणुकीच्या थांबा. तोंडावर वाघमारे लोकांना थांबा. तुम्ही फसवण्याचं तुमच्या काम जाहीरनाम्यामध्ये मोदी हेच सरकार आश्वासन दिलं होतं. तुम्ही ते निवडणुकीनंतर पूर्ण करणार होता, त्यांनी ते निवडणुकीच्या आधी पूर्ण अहो, केलं. आम्ही शिवानंद दिलेलं, बानसे. मग ते पण कसं आम्हाला करणार होतं? मनापासून करायचं होतं. निवडणुकीसाठी हे 22 करायचं वर्षात नव्हतं. केलं नाही. 22 वर्ष युपीए राजू वाघमारे तुमच्याचकडून शिकले केलं नाही. का नाही केलं? तुम्ही UPA महाराष्ट्रात मध्ये? मराठा का नाही आरक्षण केलं 10 केलं वर्ष? निवडणुका तोंडावर अहो, असताना आणि आता त्यांनी 2014च्या आरक्षणावर आरक्षण दिलं. मॅनिफेस्टोमध्ये निवडणुका आहे. तोंडावर 22 असताना. वर्षाचा मराठा प्रश्न येत आरक्षणाचं नाही. विधेयक वटहुकूम 22 वर्षाचा प्रश्न येत नाही. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ वाघमारे. संसदेसमोर आलंय. आहे. संसदेत मंजूर कारण केलंय. हे कसं आहे, तुम्ही विधेयक विधानसभेत न आणता निवडणुका मराठा आरक्षण डोळ्यासमोर दिलं. ठेवून खोटं बोललात. तुम्ही मोदींनी खोटारडे आहात. विकलेली गाजरं आहेत. बरं राजू वाघमारे. वाघमारे. तेरा लाखाप्रमाणे राजू वाघमारे. समजते तुमची येईल, परिस्थिती. सवर्णांसाठी ठरू नये अशी आमची इच्छा. राजू वाघमारे आमची तुमच्याचकडून इच्छा आहे, शिकलेत ते. प्रत्येक गरीबाला निवडणुकीच्या मिळालं तोंडावर पाहिजे. आरक्षण देणं हे जी पद्धत तुमच्याचकडून यांनी शिकले. पण अवलंबलेली तुमचं आरक्षण ती कोर्टाने पद्धत चुकीची आहे. धुडकावलं आणि मराठा आरक्षण जे सर्व मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन भाजपने दिलं. तुम्ही ते राणे समितीचा अहवाल का घेतलात? बरं, का- थांबा. का वेळ मराठा ठिकाण आरक्षण घालवला? आपला विषय नाही. मला घटनातज्ञ आपल्या बरोबर सुरेश माने अहो, आहेत. पहिली सुरेश गोष्ट माने अशी की आमच्या कमिटीचा अहवाल मान्य केला मागासवर्ग आयोगाने. राजू वाघमारे पुढे गेला. थांबा. कोण- वाघमारे कोण थांबा. म्हणतं? आपलं मराठा आरक्षणावर चर्चा नाहीये, तुम्ही थांबा थोडंसं. सुरेश माने आता आपण पाहिलं लोकसभेमध्ये आता पारित झालेलं आहे विधेयक. लोकसभेनं आता हे विधेयक पारित केलं आणि पारित होणारच होतं. ज्या पद्धतीनं राजकीय धूर्तपणाचा डाव म्हणून बीजेपी सरकारनं आरक्षणाचा गैरवापर केलाय, त्याच पद्धतीनं सर्व विरोधी पक्षांनी सुद्धा आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून
मतपेटीच्या स्वार्थासाठी समर्थन दिल्यामुळे हे विधेयक पारित झालेलं आहे. आता उद्या राज्यसभेमध्ये कोणत्या कसोटीला जावं लागेल ते पाहावं लागेल. परंतु सगळ्यांनी जे समर्थन दिलंय ते एकमेव मतपेटीच्या स्वार्थी भूमिकेमुळं, त्याच्यामध्ये कोणतीही सामाजिक आर्थिक रचनात्मक भूमिका नाही, हे सर्व राजकीय पक्षांनी दाखवून दिलेलं आहे. आपल्या बरोबर ब्राह्मण महासंघाचे मयुरेश अरगडे आहेत. मयुरेश अरगडे, राजकीय स्वार्थापोटी का होईना मात्र सवर्णांना 10% आरक्षण दिलं, जे गेल्या कित्येक वर्षांपासून याची मागणी होत होती. मयुरेश अरगडे, शिवानंद भानुसे, लोकसभेमध्ये आज मंजूर झालेलं आहे हे विधेयक. जरी राजू वाघमारे म्हणतात की राजकीय स्वार्थ आहे, चुनावी फैसला आहे. नाही, खरंय, आता लोकसभेमध्ये मंजूर झालं, राज्यसभेतही कदाचित ते मंजूर होईल. परंतु मुद्दा असा आहे की शिरसाटांना माझा असा प्रश्न आहे की आता महाराष्ट्रामध्ये 83% आरक्षण गेलेलं आहे, तर आता 83% त्या पद्धतीने आरक्षण होणार का? आणि हे 16% आता 10%साठी तुम्ही संसदेत घटनादुरुस्ती केली, या 16%साठी तुम्ही काय करणार आहात, हे कशा पद्धतीने टिकवणार आहात, आणि 83% असणार आहे का, याची उत्तरं तुमच्याकडे आहेत का? सगळी उत्तरं आहेत. शिवानंद भानुसे, 1 मिनिट फक्त ऐकून घ्या. हे 10% आरक्षण जातीनिहाय नसल्यामुळे याला 50%ची मर्यादा नाही. हे आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी आहे. हे त्या कायद्याच्या चौकटीचं उल्लंघन करत नाही. घटना दुरुस्ती झालेली आहे. ओबीसी, एससीबीसी आणि आताचं हे 10% आरक्षण, यामध्ये काय वेगळेपण काय आहे? निश्चितपणे वेगळेपण आहे. जातीनिहाय आरक्षण 2 वेगळ्या आहेत. मला बोलायला द्या. तुम्ही जर मध्ये बोलत राहिला तर मग तुम्ही बोला, तुमचं संपल्यावर मी बोलतो. जातीनिहाय आरक्षण आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. खुल्या प्रवर्गात मुस्लिम, शीख, राजू वाघमारे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. तुम्ही समर्थन दिलं या विधेयकाला, तर तुम्ही सांगा कोर्टामध्ये हे टिकणार आहे की नाही? मराठ्यांचं आरक्षण कोर्टामध्ये ऑलरेडी आहे. मला पूर्णपणे शिवानंद भानुसेंच्या कोर्टात दुखणं स्वाभाविक आहे. संभाजी बिगराडी कोणाची टीम आहे आम्हाला माहित आहे. तुमच्या कोर्टात दुखणारच. तुम्हाला का पोटात दुखतो? मराठ्यांना आरक्षण मिळू नये असं तुमची भूमिका आहे का? मराठ्यांना आरक्षण मिळतं का? मराठ्यांना आरक्षण आणि आम्ही देणार. शिवानंद पोटदुखीची गोळी द्या, आपण पोटदुखीची गोळी द्या, पण सर्व आरक्षण टिकणार. शिरसाट ऐकून घ्या. राजू वाघमारे बोला. नाही, राजू वाघमारेंना बोलू दे, ते निराश झाले तर बोलू दे. मी कायद्याच्या भाषेमध्ये सांगतोय की सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय याच्या अगोदरचे झालेले आहेत, माने सर पण सांगतील त्याच्याप्रमाणे तिथे कुठेच सांगितलेलं नाही की 50% जे सिलिंग आहे ते फक्त जातीसाठी आहे. असं सांगितलेलं आहे. रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते पण ती बाब पण या सुप्रीम कोर्टामध्ये आपला त्याच्यामुळे कायद्याच्या भाषेने जर विचार केला तर जरा ऐकून घ्या शिरसाटजी. कसं काय तुम्ही बोलताय? मी कायदा सांगतोय, तुम्हाला कळतोय का कायदा? कायद्याच्या भाषेमध्ये जर तुम्ही बघा तर ते 50%च्या वरती जाऊ शकत नाही. कारण कायद्याच्या भाषेमध्ये 100% जर आपण सगळ्यांना पकडलं तर 50% रिझर्वेशन, 50% नॉन रिझर्वेशन, तर ते इक्वल होतं. कारण घटनेमध्ये या सगळ्यामध्ये काँग्रेसने देखील या विधेयकासाठी पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेसनं विरोध केला नाही या गोष्टीचा. मात्र एकमेव व्यक्ती अझरुद्दीन ओवैसी एकमेव होते जे या सगळ्या प्रक्रियेमध्ये नाही असं म्हणत होते. राजू वाघमारे ऐकून घ्या. ऐकून घ्या. अझरुद्दीन ओवैसी एकमेव होते की ज्यांनी या विधेयकाचा विरोध केलेला आहे. त्यांचंही मत आपण जाणून घेऊया, ते काय म्हणाले. What was the original purpose of giving reservation was to give social justice, to reduce social educational backwardness. The third point is, madam, in the spirit of our the constitution does not recognizes economic weaker sections at all.
It is against the spirit of the Constitution. It is against what the framers of the Constitution have thought. So this government cannot have more wisdom than the framers of our Constitution. My point number 4 is reservation is given for justice. May I know from the government, have the Janyodharus and the Savarnas ever faced untouchability, oppression, discrimination, encounters, police beatings, dropout, lower number of people in graduates? These are all traits which are found, unfortunately, in our country, in Dalits, SCs, and in the caste of the Muslim community. Madam, my 5th point is, this exercise is fraught with impropriety since there is no evidence of empirical data. Please show us empirical data of these Savarna people, forward caste people, their backwardness. आर्थिक आधारावर संविधानात यामध्ये तरतूद नाही, मग हे आरक्षण नेमकं टिकणार कसं? सामाजिक दुर्बलता, असामायिकता हे दूर करण्यासाठी म्हणून आरक्षण होतं. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या किंवा गरिबी हटाव योजना यामध्ये नाहीच, मग अशा प्रकारे हे आरक्षण टिकणार कसं? ओवेसींचा देखील सवाल होता. बोला शिरसाट. हेच तर आहे, कसं टिकणार याचं उत्तर तर घटना दुरुस्तीत केली आहे. घटनेमध्ये दुरुस्ती करून हे टिकणार आहे. आणि घटनेमध्ये दुरुस्ती करताना घटनेच्या मूळ गाभ्याला कुठेही धक्का लावलेला नाही. आणि दुसरं, झोपडपट्टीमध्ये राहणारा खुल्या प्रवर्गातील माणूस आणि एखाद्या 2 बेडरूम किचन मध्ये राहणारा खुल्या प्रवर्गातील माणूस यांचा आर्थिक निकष वेगळे असल्यामुळे त्यांची इक्वॅलिटी होत नाही, इक्वल कॉम्पिटिशन होत नाही. त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे. म्हणून खुल्या प्रवर्गातील मुस्लिमांना मिळणार आहे, मुस्लिमांना मिळणार आहे. 10% सवर्ण आरक्षणामध्ये 8 लाखांची मर्यादा आहे. अॅन्युअली 8 लाखांची मर्यादा आहे. म्हणजे तुमचं दर महिन्याचं उत्पन्न हे 66,000 रुपये आणि ती व्यक्ती गरीब आणि त्यांना आरक्षण. जी मर्यादा आहे, सुरेश मानेंकडे या मर्यादेचा फेरविचार करता येईल. सुरेश माने, अरुण जेटलींचंही म्हणणं होतं की 50% आरक्षण हे जात किंवा जात निहाय आरक्षण यासाठी ही मर्यादा सुप्रीम कोर्टाची आहे. मात्र हे आर्थिक निकषावर असल्यामुळे तशा प्रकारच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही असं बोलतायत. उल्हास बापट घटनातज्ञ आपल्याशी जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून. उल्हास बापटजी, हे आरक्षण टिकेल की नाही टिकणार? नाही, आता घटना दुरुस्तीचं हे विधेयक आहे आणि हे जे विधेयक आहे हे मूलभूत अधिकारांशी निगडीत आहे. त्यामुळे याला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एकूण सदस्यांच्या 1/3 आणि आणि मतदान करणाऱ्यांच्या 2/3 मतांनी ते संमत व्हावं लागतं. तसं ते लोकसभेत झालं आणि राज्यसभेत आता हेच राजकीय पक्ष असल्यामुळे ते होणार हे जवळजवळ निश्चित आहे. आणि त्याच्यानंतर राज्यांची संमती याला लागत नाही, रॅटिफिकेशन लागत नाही फंडामेंटल राईट्स करता. त्यामुळे हे राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल आणि राष्ट्रपतींची संमती ही बंधनकारक असते. सामान्य कायद्याला बंधनकारक नसते, तो कायदा पुनर्विचाराकरता परत पाठवता येतो. पण घटना दुरुस्ती जी आहे ती त्याला संमती देणं राष्ट्रपतींना 368 खाली बंधनकारक आहे. तेव्हा राष्ट्रपती त्याला संमती देतील आणि ही माझ्या कल्पनेने 101वी घटना दुरुस्ती होईल. आता ही घटना दुरुस्ती झाल्यानंतर हे 10% 50च्या वर जे गेलेत हे घटनेच्या मूलतत्वांशी, बेसिक स्ट्रक्चरशी जुळतं की नाही हे पाहण्याचं काम अर्थात सर्वोच्च न्यायालयाचं आहे. त्याच्यावर आता आपल्याला नाही बोलता येणार. बापट सर, मला आणखी एक विचारायचं आहे की आता केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी हे 10% आरक्षण लागू होणार आहे. महाराष्ट्रातलं मराठ्यांना दिलेलं 16% आरक्षण पकडलं तर एकूण 68% आरक्षण प्लस आत्ताचे हे 10% आरक्षण म्हणजे जवळपास 78% महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण होणार आहे. मग हे आरक्षण कसं टिकणार? नाही, मराठ्यांचं आरक्षण जे आहे ते टिकणार नाही अशी जवळजवळ माझी खात्री आहे. परंतु हे जे आरक्षण आहे 10% ते सुप्रीम कोर्टाने थोडा लिनियंट स्टँड घेतला तर कदाचित टिकू शकेल असं मला वाटतं. मराठा आरक्षण आता 52% आहे, 16% मराठा म्हणजे 68%वर गेलं, 5% मुस्लिम आले, 5% धनगर आले, 10% हे आले तर 80-85%वर जाईल. याच्यावर पूर्वी सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की अशा तऱ्हेने तुम्ही जर का आरक्षण वाढवत गेलात तर इट इज अ फ्रॉड ऑन द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आरक्षण हे कमी कमी व्हायला पाहिजे असं घटना समितीमध्ये मत होतं. तळागाळातली लोक वर आली की पुनर्विचार करून त्यांचं आरक्षण हळूहळू कमी करायचं.
त्याच्या उलट मतांच्या या मतपेटीचं हे जे काय सध्या राजकारण चाललंय नक्कीच बापट सर, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे की मग 80% वर महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण जाणार आहे, मग मराठा आरक्षण टिकणार की नाही, आणि तसंच संविधानामध्ये आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद नेमकी आहे का? बापट सर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊयात, एक छोटासा इथे ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया. 10% सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये काही वेळापूर्वीच मंजूर झालेलं आहे. 323 मतांनी बहुमतानं हे विधेयक मंजूर झालंय. ऐतिहासिक असा हा क्षण होता. 10% सवर्ण आरक्षण विधेयक हे केंद्रात आणि राज्यात देखील लागू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये आधीच 16% मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा ही 68% झालेली आहे आणि आता परत हे 10% म्हणजे जवळपास 78% आरक्षण महाराष्ट्रामध्ये असणार आहे. त्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी यांचं आरक्षण आहेच आणि त्यात आता मराठा 16% आणि सवर्णातील गरीब हे 10%, म्हणजे एकूण 78% असं हे आरक्षण इथे असणार आहे. आपण थोडंसं माजिद खान मुस्लिम अभ्यासक देखील आपल्यासोबत आहेत. माजिद खान, महाराष्ट्रामधलं आरक्षण आता 78% होणार आहे. ओपनचा कोटा देखील त्यामुळे एक 22% येणार आहे. हे पहा, जे आरक्षण बद्दल बोलत आहे ना आपण की इतके टक्के तितके टक्के, पण मला अशी भीती वाटते की या आरक्षणच्या नावाने कुठे ना कुठे आरक्षण पूर्ण संपवायचं का आपल्या सरकारला, भारत सरकारला, किंवा संविधानमध्ये जे बदल करण्याचा ज्या हे प्रकार चाललाय यानुसार संविधान बदलण्याचा पूर्ण प्रकार चालणार आहे का? मला तर वाटतं हे चाणक्य नीती चालू आहे कुठं ना कुठं, मला असं वाटतंय. चाणक्याने काय वाईट केलं होतं सांगा ना मला. एक गोष्ट सांगा जी चाणक्याने वाईट केली. क्रूर कर्मा राजाला हटवलं, चंद्रगुप्ताचं राज्य स्थापन केलं. आपण मी जसं मगाशी म्हटलं, महाराष्ट्रामध्ये आता जवळपास 78% आरक्षण होणार आहे. यांच्या पोटात दुखतंय कारण मुस्लिमांना फायदा होणार आहे म्हणून माजिद यांच्या पोटात दुखतंय. अरे सर, अरे तुम्हाला मुस्लिमांना कोणता फायदा होणार आहे? येणार मुस्लिमांना आरक्षण द्या ना, त्यांना आरक्षण देणार का तुम्ही? नोकऱ्या देणार का त्यांना तितक्या? नको, त्यांना मिळणार मुस्लिमांना नाही, तुम्ही मुस्लिमांचा मुस्लिम दलित जास्त फायदा मुस्लिम दलित स्वर्ण दलितांना आरक्षण वेगळं आहे. तुम्ही त्याची काळजी बीजेपी वाले खोटं कसं बोलतायत? निखिलाजी, मुद्दा असा आहे की 15/4 आणि 16/4 नुसार एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाल्यानंतर आपल्याला घटनादुरुस्ती करून टक्केवारी वाढवता येते, परंतु हे काय म्हणतात, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या वाढवता येते. मुळात आर्थिक हा घटक घटनेतच नव्हता, ते वाढवता येते म्हणतात. जे मुळात नव्हतं ते यांना कसं कळलं वाढवता येतं, आणि सामाजिक होतं ते वाढवता येत नाही का? यांना जर मराठा आरक्षण टिकवायचं होतं तर यांनी मुळात ओबीसीचं आरक्षण वाढवायला पाहिजे होतं, आणि मग पटेल, जाट, गुजर, मराठे, तेलंगणातले मुस्लिम हे सगळे ओबीसी मध्ये आले असते, त्या पद्धतीने वाढ करता आली असती. आणि गरिबांसाठी आर्थिक निकषावर तरतुदी करण्यासाठी आर्टिकल 46 आणि आर्टिकल 38 आहे, त्या पद्धतीनं करता येतं. परंतु हे जाणीवपूर्वक यांना हे करायचं नाही. हे जर यांनी ओबीसीची टक्केवारी वाढवली असती तर महाराष्ट्रातलं मराठा आरक्षण टिकलं असतं. यांना हे टिकवायचं नाही. लोकसभेमध्ये तर आता हे विधेयक जे आहे ते आता मंजूर झालेले आहे. उद्या राज्यसभेमध्ये हे विधेयक मांडलं जाईल. सगळ्याच पक्षांची संमती असल्यामुळे राज्यसभेमध्ये देखील हे विधेयक जे आहे ते मंजूर होईल आणि त्यानंतर त्याचा कायदा केला जाईल. केंद्र आणि राज्यात देखील ते लागू होणार आहे. अर्थात धन्यवाद तुम्ही सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. या चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.